नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरित्र ग्रंथाचे पारायण पठण का करावे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वांनी पारायण हा शब्द ऐकला असेलच. खास करून दत्तजयंती सप्ताह, श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सप्ताह, गजानन महाराज प्रकट दिन, श्रावण महिन्यामध्ये, नवरात्रीमध्ये आणि चैत्र महिन्यामध्ये सुद्धा पारायण हमखास केले जाते. पारायण म्हणजे काय तर एखादा धार्मिक ग्रंथ विशिष्ट मुदतीमध्ये विशिष्ट पद्धतीने श्रद्धायुक्त अंतकरणाने काही विशिष्ट नियम पाळून वाचणे म्हणजे पारायण करणे. पारायण का करावे तर आपले गुरु, संत किंवा कोणतेही देव यांचे चरित्र, त्यांची शिकवण समजून घेणे आणि त्यांनी सांगितलेल्या योग्य चांगल्या मार्गावर चालणे यासाठी पारायण करावे. फक्त एखादा दुसरा व्यक्ती करतो आहे म्हणून पारायण करणे किंवा दुसऱ्यांची वाहवा मिळवण्यासाठी पारायण करणे, प्रसिद्धीसाठी किंवा बोध आणि शिकवण न घेता केलेले वाचन हे पारायण नसते. पारायणाचेही अनेक प्रकार आहेत. एक दिवसीय पारायण, एक आसनी पारायण, सप्ताह पद्धतीचे पारायण, 3 दिवसीय पारायण किंवा चक्री पारायण, संकीर्तन पारायण, सामूहिक पारायण. आपण जेव्हा पण स्वामींचे पारायण करतो तर त्यांचे चरित्र समजून घ्यावे. पारायण करण्याआधी मराठी कथासार उपलब्ध असेल तर तोही नक्की वाचावा. मग पारायण करताना आपल्याला आपण काय वाचत आहोत हे आणखीन व्यवस्थित कळते. यामुळे सर्व प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. आपण वाचनामध्ये तल्लीन होतो, मन एकाग्र होते आणि आपल्याला वाचनाची गोडी निर्माण होते. नुसते बोटे फिरवणे, घाई गडबड करून वाचणे, पारायण संपवण्यासाठी संपवणे, मध्येच इतरांशी कारण नसताना बोलणे, पारायण वाचण्याचा कंटाळा करणे हे पारायण करताना करू नये. स्वामींच्या कोणत्याही चरित्राचे पारायण करताना स्वामी कोण आहेत हे समजून घ्यावे. प्रत्येक प्रसंगातून आपल्याला काय बोध घेता येईल याचा विचार करावा. फक्त कथा वाचू नयेत. स्वामींनी कधीच अंधश्रद्धेला खतपाणी घातले नाही. बुवाबाजी, कर्मकांड याचा त्यांना तिटकारा होता. त्यामुळे आपणही अशा अंधश्रद्धेला कधीही थारा देऊ नये. त्यांनी नेहमी नामस्मरण करण्याला विशेष महत्त्व दिलेले आहे. आपल्या प्रारब्धाचे भोग कमी करण्यासाठी मनुष्याने सतत नामस्मरण करावे ही स्वामींची अत्यंत मोलाची शिकवण आहे. कधीही कुणाची निंदा करू नये, एखाद्याला अपशब्द बोलू नये, कारण यामुळे आपलीच पुण्यकर्मे त्या व्यक्तीच्या वाट्याला जात असतात. स्वामींच्या सेवेमध्ये आपले आचरण, आपली वागणूक ही चांगलीच असली पाहिजे आणि दुसऱ्यांचे आपले वर्तन हे नेहमी चांगले ठेवावे, आपली कर्म चांगली करावीत हेच महाराजांच्या चरित्रामधून शिकण्यास मिळते. पारायण काळातच नाही तर इतर वेळीही आपली वागणूक चांगलीच ठेवावी. आपल्या ज्ञानाचा, श्रीमंतीचा, सौंदर्याचा कधीही गर्व करू नये. हे वारंवार स्वामींच्या चरित्रातील अनेक गोष्टींमधून कळून येते. अशी दांभिक भक्ती, वस्तूंमध्ये मोजली जाणारी भक्ती काहीच कामाची नसते. उगीच करती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करीती. सद्भावी जे नमस्कारिती, त्यांवरी होती कृपाळू. महाराजांची सेवा ही खूप साधी सोपी आहे. फक्त श्रद्धा आणि विश्वास हेच महाराजांना त्यांच्या भक्तांकडून हवे असते. जो भक्त निस्वार्थी असतो, स्वामींची आज्ञा सत्य मानतो, स्वामींच्या शिकवणीपुढे ज्याला जीवनही तुच्छ वाटते, स्वामींचेच जीवनात प्रथम स्थान असते, म्हणजेच अनन्य भावाने महाराजांना जो समर्पण करतो तोच भक्त स्वामींना अत्यंत प्रिय असतो. स्वामींच्या विविध चरित्रांमध्ये विविध भक्तांच्या आलेल्या प्रसंगांवरून आपल्याला याचा बोध घेता येतो. दुसऱ्यांना लुबाडणे, गर्व करणे, फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या पापाचा घडा एक दिवस स्वामी फोडतातच. असा भक्त कायमस्वरूपी स्वामीचरणांपासून दूर गेलेला असतो. एक स्वामी भक्त कसा असावा याचे सुंदर वर्णन श्री स्वामीचरित्र सारामृतातील 14व्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे. स्वामी भक्तीचा प्रचार प्रसार करावा, पण स्वतः किती मोठे स्वामी भक्त आहोत याचा गाजावाजा कधीही करू नये. खरे करता करविता स्वामी आहेत हा समज आपल्या मनामध्ये दृढ करावा. स्वामी असे लाखो भक्त घडवतात आणि मोडतातही, त्यामुळे आपल्या भक्तीचा खोटा अभिमान कधीही करू नये. सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये सांसारिक माणसालाही आणि इतरांनाही जर स्वामींची सेवा जमली नाही किंवा इतर अडचणींमुळे करता आली नाही तर मानसपूजा करू शकता. तीही स्वामींना अत्यंत प्रिय आहे. स्वामींच्या चरित्राचे पारायण, पठण, चिंतन करून मनन करावे. त्या व्यक्तीचे सर्व दोष नष्ट होतात. असे सर्व मोलाचे संदेश स्वामींच्या चरित्राच्या वाचनातून आपल्याला मिळतात. पारायण हे फक्त काहीतरी इच्छा पूर्ण करण्यासाठी न करता कधीतरी स्वामींना मिळवण्याच्या इच्छेने करावे. स्वामी हे आपल्या भक्तांवर किती कृपाळू, दयाळू, प्रेमळ होते हे त्यांच्या चरित्रामधून कळते. नियमाने केलेल्या ठराविक दिवसांच्या पारायणाने आपली वृत्ती, मन स्वच्छ व निर्मळ झाले असते. त्यामुळे अशा चरित्रांमधून बोध हा लवकर उमजतो. फक्त स्वामीच आपले सर्वस्व आहेत हे समजते. स्वामींना ब्रह्मांड नायक का म्हणतात हे त्यांनी केलेल्या लीलांवरून लक्षात येते. स्वामींच्या चरित्राचे पारायण, पठण हे सर्व समस्यांचे समाधान आहे, सर्व प्रश्नांचे उत्तर आहे.
पारायण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला महाराज त्याच्या स्वभाव, कर्म आणि गरजेनुसार मार्गदर्शन करत असतात. जर तुम्ही आत्मीयतेने पारायण केले तर स्वामींची ही सेवा वारंवार तुमच्याकडून घडत राहते आणि तुम्हाला त्याची गोडी लागते. स्वामी चरित्रामध्ये जे स्वामींचे भक्तगण झाले त्यांच्या निस्सीम भक्तीवरून हे शिकावे की स्वामींची सेवा आणखीन जास्त कशी करता येईल. स्वामी हे भक्तवत्सल, भक्ताभिमानी होते, आहेत आणि राहतील. स्वामींकडे त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची बुद्धी मागावी. भक्तिमार्गात कधीही स्पर्धा करू नये, त्याने आपणच तोंडावर पडतो. अहंकाराने फक्त अधोगती होते. दैनंदिन जीवनामध्ये 24 तासांमधील 5 मिनिटे, 10 मिनिटे, अर्धा तास, 1 तास तरी स्वामी सेवेत लावावाच. बैठक मांडून स्वामींचे पारायण हे केलेच पाहिजे. एकदा एक आयुष्याला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी करू नये. जगाल तर आणखीन सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे म्हणजे जीवनामध्ये त्रागा निर्माण होत नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केले तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल, नक्की होईल. केलं तर होईलच. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगामध्ये त्रागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल. म्हणूनच स्वामींच्या या शिकवणीनुसार आपण आपल्या आध्यात्मिक बँकेमध्ये पुण्य वाढवण्यासाठी सततचे नामस्मरण आणि पारायण सेवा वाढवल्या पाहिजेत. स्वामींच्या चरित्रामध्ये आपल्या समस्यांचे उत्तर असते. ते फक्त शोधून घेण्याची बुद्धी निर्माण झाली पाहिजे. नुसते पारायण करू नका, तर ते समजून घ्या. स्वामींच्या चरित्राचे पठण, पारायण करताना अकल से खुदा पहचान ही स्वामींची मौल्यवान शिकवण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. आपल्यामधील दोष जाऊन स्वामीचरणी चंचल मन स्थिर व्हावे यासाठी स्वामींचे चरित्र हे फक्त वाचू नका, तर ते समजून घ्या आणि त्यातून बोधही घ्या. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.